लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. नेहमी चांगला विचार करा, दुसऱ्यांबरोबर चांगले वागा, त्यांच्याबद्दल चांगले बोला. या सगळ्याचा परिणाम म्हणजे तुमचेही नेहमी चांगलेच होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. स्वामी म्हणतात, बाळा, खूप भाग्यशाली बाळ आहेस, जो आज तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे. तेव्हा बाळा, शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश शांत मनाने ऐकून तर बघ, कारण आता तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल होणार आहे. स्वामी सांगतात, जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका, कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलत असतात. थोडेफार सहन करायला शिकलं पाहिजे. स्वामींवर विश्वास ठेवला ना, मग काळजी करणे थांबवायला शिकलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल हा स्वामींवरती विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहेत. स्वामी नामस्मरणाची भक्ती करायला हवी. त्यांच्यावर विश्वास असेल तर अशक्यही शक्य करतील स्वामी. लोकांनी चांगले म्हणावे असे प्रत्येकाला वाटते, पण त्या गडबडीत आपण आपल्या मनाला काय हवंय याकडे दुर्लक्ष करतो. प्रत्येक क्षणात कसेही वागले तरी लोक नावे ठेवणार. मग आपण आपल्या मनाप्रमाणे का वागू नये? आपल्या मनात नकारात्मक गोष्टी जास्त असेल तर कोणतेही औषध त्यांना पूर्णपणे काढून टाकू शकत नाही, आणि कोणतेही जहर आपल्या सकारात्मक विचारांना मारू शकत नाही. आता ते आपल्याला कळायला हवं, काय ठेवायचं आणि काय काढून टाकायचं. स्वामी कायम सांगतात, जो स्वामी भक्त आज डोळे बंद करून माझ्या नामाचा जप करेल त्याच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला त्याची मी साथ कायम देईन. स्वामींवर विश्वास ठेवा, कारण स्वामी कायम आपल्यासोबत आहेत. आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामी मदत करत आहेत. त्यासाठी श्री स्वामी समर्थ नामावर तुम्ही विश्वास ठेवून तर बघा. अशक्य असं काही नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावर स्वामी तुमची मदत करत असतात. स्वामी प्रत्येक संकटात सांगतात, मी कायम त्यांची साथ देतोय, जे प्रत्येक वेळेला माझे नामस्मरण करतात आणि माझ्या नामस्मरणावर विश्वास ठेवतात. प्रत्येक गटात तुम्हाला मदत करणारे स्वामीच, प्रत्येक वेळेला रस्ता दाखवणारे हे देखील स्वामीच. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवणे हे आपले काम आहे. कधी कधी असं होतं की ज्याने आपल्यावर अन्याय केला त्या व्यक्तीसमोर आपल्याला रडायची वेळ येते. यासारखी मोठी अव्वल हे ना या जगात कोणतीही नाही. अशा वेळी त्या व्यक्तीचे दुर्दैव म्हणावे लागते की आगीतून त्याला नेहमी दलदलीचा त्रास महसूस होतो. त्याला अडचणी एखाद्याच्या जातीतून किंवा एखाद्याच्या बोलण्यावरून किंवा एखाद्याच्या सांगण्यावरून त्याला अडचणी होत असतात. स्वामी कायम सांगतात, आपण कुणासाठी अडचण होऊन जगायचे नाही. आपण नेहमी शांत राहायचे, स्वतःवर विश्वास ठेवून आपले प्रयत्न करायचे, श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून पुढे जात राहायचे. हेच आपल्या आयुष्यात अतिउत्तम ठरते. स्वामी बोलतात, आज हा संदेश शेवटपर्यंत ऐकणाऱ्यांसाठी आम्ही एक गोड मोठी बातमी पाठवणार आहोत. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवून संदेश नक्की शेवटपर्यंत ऐकून घ्या. आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि जेव्हा वेळेला तुमचा आरसा बनतील. कारण जगात लक्षात ठेवा, सावली कधी साथ सोडत नाही आणि आरसा कधी खोटं बोलत नाही. या गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर असतील. यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही गोष्टी करू शकता. स्वामी कायम म्हणतात, अशक्य ही शक्य करणार आम्ही. प्रत्येक वेळेला तुमची साथ देणार आहे. आयुष्यात आपल्याला कधीतरी एकदम सहज हसण्याचा मोका आयुष्य देते, तेव्हा हसून घ्यायचं असतं. त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये सहज एकदा तरी आयुष्य आपल्याला पुढे जाण्यासाठी एक संधी देत असतं. त्याचा पूर्ण वापर करायला हवा. जगात सर्वश्रेष्ठ कोण आहे असं कोण विचारलं तर तो देव आहे. कारण देवाला जे काही करता येतं ते मानवाला कधी करता येणारच नाही. स्वामी सांगतात, स्वतःच्या आयुष्यात नीट निर्णय घेता येत नाही तर दुसऱ्याला सल्ले देणे हे नेहमी चुकीचे आहे. ज्या दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे काही दिवस काढले आहेत त्याची जाणीव नेहमी ठेवा. दिवस जर वाईट काढले तर थोडे जरी सुंदर दिवस आले तर त्याची जाणीव कायम ठेवत चला.
आयुष्यामध्ये हे तुम्हाला खूप काही शिकवून जाईल. स्वामी म्हणतात, छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन ते लोक घेतात जे प्रामाणिक असतात. बेईमानी करणाऱ्याला कोणत्याच गोष्टीचा काही फरक पडत नाही. झाडाला लागलेला एखादा बहर जसा दरवर्षी येतो, तशीच काही माणसं असतात जी आपल्याला दरवर्षी आपल्या आयुष्यात येतात, कारण त्यांचा त्यावेळेलाच काम असतं. म्हणजे कडू आहे पण सत्य आहे. ज्यांनी तुम्हाला आवडतात त्यांना स्पष्टीकरणाची कधी आवश्यकता द्यायची गरज नाही, आणि ज्यांना तुम्ही आवडतच नाही त्यांना स्पष्टीकरण देऊन सुद्धा काही अर्थ नाही. मन पूर्ण निश्शंक करणे म्हणजे डोळे, सोनं, मन स्वच्छ करून घेण्याचा अधिकार कोणालाही हिरावून घेता येणार नाही. ज्याचा त्याचा तो पवित्र कार्याचा आड येतो. जे मिळवलं ते राखणं हा सुद्धा पराक्रम असतो. स्वामींवर विश्वास ठेवणे हा सुद्धा मोठा उपाय असतो. आयुष्यात सदैव पुढे जाण्यासाठी मेहनत करणे हा सुद्धा आपल्यासाठी कामाचा एक गोष्ट असते. स्वामी कायम सांगतात, प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे मी. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ देत आहे मी. मनःशांती ठेवा. मनाला नेहमी शांत ठेवायला शिका. मन हे नेहमी हळवं असतं. त्याचे कधीकधी निर्णय चुकू शकतात, पण जेव्हा मन शांत असेल तेव्हा निर्णय चुकण्याचा प्रश्न येतच नाही. आयुष्यात काही जागा रिक्त राहिल्या तरी चालतील, पण चुकीचांचा सहवास नको, कारण ते मला बर्बाद करून टाकतील. स्वामी कायम सांगतात, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवायचं असेल तर ठेवा, कारण त्यातून तुम्ही काय शिकाल हे डोक्यात तुमच्या सदैव राहील. स्वतःला जर स्वामींवरती पूर्णपणे सोपवले आणि स्वामींचे पूर्ण नामस्मरण केले तर प्रत्येक वेळेला स्वामी सांगतात, कुणाच्या सांगण्यावरून आपण समजू शकतो, पण शिकू तेव्हा शकतो तेव्हा आपण त्यासाठी काहीतरी ॲक्टिव्ह असलो. जर तुम्हाला चांगलं काही मिळवायचं असेल तर आपली स्थिती किंवा परिस्थिती यांकडे लक्ष न देता मेहनत कशी आहे याकडे लक्ष द्या. जे होत आहे ते चांगलं होतं आणि जे होणार आहे तेही चांगल्यासाठी होणार आहे. स्वामी सर्व काही चांगलंच करतील, फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावरती. स्वामी सांगतात, 36 गुणांचं काय करायचं. 36 गुण एखाद्यात असेल पण जर स्वभाव खराब असेल तर तो व्यक्ती पूर्णपणे वाईट आहे. आपला स्वभाव चांगला असणे मॅटर करते. स्वभाव ज्याचा चांगला असतो तो नेहमी पुढे जातो. स्वामी कायम सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आहे मी. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून बघा. प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ कायम देत असतात. स्वामी सदैव बोलतात, मी कधी त्याची साथ आयुष्यात सोडत नाही जो श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत असतो. स्वामी नामावर तुम्ही निश्शंक सोपवा, कारण तेच आपली साथ देत असतात. कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं जीवनात कधी अपयशी ठरत नाहीत. जो व्यक्ती आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ असतो तो यशस्वी व्हायला फार जास्त काळ वेळ घेत नाही. स्वामी सांगतात, माझ्यावर आणि श्री स्वामी समर्थ नामाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवून बघ, कारण ते प्रत्येक वेळेला तुझी साथ देत आहेत. आयुष्यामध्ये एकनिष्ठ राहायला शिका. कुठल्या तरी एका गोष्टीच्या मागे सदैव लागा. त्या गोष्टीला एवढेच पूर्णपणे प्रवीण करून घ्या की सर्व काही त्या गोष्टीतलं तुम्हाला जमलं पाहिजे. स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही एक दिवस त्या गोष्टीमध्ये सम्राट असाल. कोणीही तुमच्या पुढे जाऊ शकणार नाही. स्वतःमध्ये एवढी प्रगती करून घ्या की सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असेल. स्वामी सदैव सांगतात, यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी असतात. यश ही जरी तुमच्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान तुमच्या मनाचा विजय असतो. उत्तम कल्पना म्हणजे निव्वळ फुलपाखरे एकदा हातातून निसटले की पुन्हा सापडणे जसे कठीण होते, त्याप्रमाणे कल्पनासुद्धा एकदा तुमच्या हातातून गेली तर ती पुन्हा भेटणे अशक्य होते. स्वामी कायम म्हणतात, मी त्यांची साथ कधी सोडणार नाही जे माझ्यावरती आणि माझ्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून असतील. त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वेळेला त्यांची साथ मी स्वतः देत आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देतात आणि त्यांनी प्रत्येक वेळेला आपली साथ दिली आहे. स्वामी तर प्रत्येक वेळेला सांगतात, मी त्याच्या आयुष्यात सदैव असतो जो श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायला कधी घाबरत नाही, किंवा जो श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचे जप सदैव करत असतो.
आनंदातून उमगलेलं हास्य सुंदर असतेच, परंतु दुःख आणि परिस्थितीला समोर जाताना, झगडताना नकळत खुललेले आपले हसू हे सुद्धा तेवढे सुंदर असते. स्वामी सदैव सांगतात, जो आपल्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करतो तो मागे असतो, जो आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत करतो तो पुढे प्रगती करत असतो. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष नाही दिले तरीही काही हरकत नाही, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ दिली आणि चांगली वेळ आणून दिली त्यांची साथ कधी सोडायची नसते. फिरणारा, ओलांडणारा समुद्र, फार सोडणारी नदी आणि आयुष्यात जाणारा एखादा व्यक्ती जो सोबत येऊन आपल्याला अचानक सोडून जातो, यांचे दुःख त्यांना कळते जे त्यांच्यासोबत खूप जास्त अटॅच होतात. जीवनात नेहमी आपल्याला काही गोष्टी मिळतात तर काही मिळत नाहीत. फक्त ज्या आपल्याला देत आहेत त्याकडे लक्ष देऊन त्यांचा आनंद घ्यायला शिका. त्या प्रत्येक वेळेला आपल्याला खूप आयुष्यात आनंद देतील. ज्यांना वाटतं स्वामी माझ्यासोबत, त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी त्यांची साथ कायम देत असतात. फक्त स्वामी नामावर आपला विश्वास असायला हवा. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे तेव्हा होते जेव्हा आपण त्या गोष्टीकडे पूर्ण लक्ष देऊन त्याबद्दल मेहनत करतो. आपल्याला वाटतं काही गोष्टी मनाप्रमाणे वागा तर त्या नक्की होतात. फक्त स्वामी नामस्मरणावर आपला विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, जीवनात सगळं काही ना काही सांगायचं असतं. सगळ्यांना कुणीतरी ऐकणारं हवं असतं. कुणाला पटतं, कुणाला पटत नाही, तर कुणाला आवडतं तर कुणाला आवडत नाही. आता ते आपल्यावर आहे, आपल्याला काय सांगायचं आणि कुणाला सांगायचं. प्रत्येक वेळेला स्वामी आपली मदत करत असतात, फक्त त्यांच्यावर आपला पूर्ण विश्वास असायला हवा. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात काही अडचण असेल तर इतरांना न सांगता स्वामींना सांगा, कारण ती अडचण ऐकून घेतील आणि तुमची मदतच करतील. कधीही तुमचा गैरसमज करून फायदा करून घेणार नाहीत. स्वामी सांगतात, काही ना ती पण अशी असतात, फक्त निभावली जातात, पण त्यांच्या भावना मूर्त झालेल्या असतात. आयुष्यामध्ये जो व्यक्ती नामस्मरणावर विश्वास ठेवतो त्याला अशक्य असं काही नाही. प्रत्येक वेळेला स्वामी त्याची साथ देतात, त्याची मदत करतात. प्रत्येक वेळेला त्याला एक नवीन रस्ता दाखवत असतात. स्वामी सदैव बोलतात, जो व्यक्ती आठवणींवर विश्वास ठेवतो आणि आठवणीवर त्याचे दिवस काढत असतो तो झाला सुखी, आणि जो व्यक्ती आठवण न करता फक्त टाइमपास करतो आणि एखाद्या व्यक्तीबद्दल विचार करून राग व्यक्त करतो तो झाला व्यक्ती असमाधानी. पण जो व्यक्ती एखाद्या व्यक्तीचा विचार कायम सोडून देतो आणि आयुष्यात नव्याने प्रयत्न करण्यास सुरुवात करतो तो व्यक्ती खूप समाधानी असतो. आपल्या वाढताना अनेकदा आपल्याला खूप गोष्टी आयुष्यात शिकायला मिळतील. लहानपणी रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप सोपा वाटायचा. मोठेपणी हा प्रश्न खूप अवघड होत जातो, कारण आयुष्यातल्या काही रिकाम्या जागा झालेल्या असतात. त्या रिकाम्या राहतात, त्यांना पुन्हा भरायचं ठरवलं तरी ते भरणं जणू अशक्य होते. त्या जागा अशाच रिकाम्या राहत जातात. स्वामी सांगतात, जर तुम्हाला काही करायचं असेल तर एक गोष्ट आहे, ती आपल्याला जगात फक्त दिल्यानेच मिळते. ती म्हणजे सौख्य आणि समाधान. आनंद देणाऱ्या माणसाला आनंदाचं व्याज मिळत राहतं, मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्याला जगभरात सदैव तळतळाट मिळत जातो. त्याला कधी एखाद्या गोष्टीबद्दल सुख अथवा आनंद मिळणार नाही. स्वामी सांगतात, जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करतात. स्वामी सांगतात, चुकीतून तुम्ही काहीतरी शिकला तर चूक तुमची आहे हे नसते, चुकीतून तुम्ही शिकताय हे महत्त्वाचे असते. चूक तुमची असो अथवा इतरांची असो, शिकणे महत्त्वाचे असते. जो व्यक्ती काही शिकून जातो तो आयुष्यात प्रगतीच्या मार्गावर चालत राहतो. जो व्यक्ती सोडून देतो तो मागे सदैव येत राहतो. स्वामी सांगतात, मी त्यांची साथ कधी सोडत नाही. आयुष्यात जे माझ्या नामस्मरणावर विश्वास ठेवून असतील, भावनात्मक आणि बौद्धिक पातळीवर हवा तसा सहप्रवास मिळाल्यावर त्या विचारांची आपल्याला संपूर्ण ओळख होते. संपूर्ण ओळख झाली म्हटलं की ते विचार आपल्या आयुष्यभरासाठी सोबत असतात. विचार हे एक पर्याय आहे जे आपली मदत सदैव करीत असतात. मोकळेपणा म्हणजे नक्की काय? आपली व्यथा इतरांना सांगताना कधीही आपल्याला त्यावरती विश्वासघात होण्याचा विश्वास जेव्हा नसतो तेव्हा पूर्णपणे मोकळेपणाने एखादी गोष्ट सांगू शकतो. काही काही वेळा मानवाला गोष्टी अशा होतात ज्या कधी देवसुद्धा विचार करत नाही.
हुशारी आणि काही गोष्ट असतात जे लोक म्हणतात की या आपल्याला पाहिजे, त्या पाहिजे असं म्हटल्याने मिळत नसतात. त्या मिळवाव्या लागतात. मेहनत करून अथवा त्याबद्दल वाचन, पुस्तक वगैरे वाचून निर्णय घेताना किंवा एखादी कृती करताना. मन आणि बुद्धी यांच्यात झगडा सुरू झाल्यावर मनाचे ऐकावे. तुमचं जीवन तुम्ही औषध म्हणून समजून घ्या, नाहीतर औषध तुम्ही जेवण म्हणून घेऊन घ्या. काही करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर करा. उद्या कुणी म्हणायला नको, याला मी मोठं केलंय किंवा हा तर दुसऱ्याच्या जीवावर मोठा झालाय. स्वामी सांगतात, अश्वाने तसे खूप काही झाले असते, पण एक गोष्ट आहे, जर स्वतःवर विश्वास असेल तेव्हा सर्व काही झाले असते. जेव्हा मनच आंधळं होतं तेव्हा डोळे काही कामाचे राहत नाहीत. जगात चांगल्या लोकांची कमतरता नाही. जे तुम्हाला मदत करू शकतील, प्रेरित करू शकतील, ते कायम असतात. स्वामी सांगतात, पैसे जर खर्च केले आणि जर पैसे खरंच झाडांना लागले असते तर जंगलात कधी वणवे लागले नसते, जंगलतोड कधी झाली नसती, कारण त्या जंगलापासून त्यांना तो पैशांचा फायदा झाला असता. त्याचप्रमाणे स्वामी सदैव म्हणतात, एखाद्याची एवढी गरज बना की तो तुम्हाला कधी दूर करू शकला नाही पाहिजे. प्रत्येकाला तुमच्यापासून काहीतरी त्याचं अडलं हे असं दाखवा, म्हणजे तो तुम्हाला सोडून जाणार नाही. पाण्यात पडणं धोकादायक नाही, पण हातपाय न मारता नक्की धोकादायक आहे. कारण जेव्हा हातपाय मारणे थांबवाल तेव्हा पाणी सदैव तुम्हाला हळूहळू खाली घेत जाईल. प्रत्येकाला वाटतं काहीतरी चांगलं व्हायला हवं. माझ्यासोबत हिसकावून घेणाऱ्याचे कधी पोट भरत नाही आणि वाटून खाणारे कधी उपाशी राहत नाहीत. गाडीचे चाक असते किंवा कुटुंबातील माणसं असो, त्यांचा ताळमेळ असणं फार महत्त्वाचं आहे. जर एक चुकला तर अपघात झाला म्हणून समजा. 24 तास आपण काय करतो याकडे लक्ष न देता 24 तासांत थोडा वेळ घेऊन श्री स्वामी समर्थ नामस्मरण घ्या. दुसऱ्यांचा न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार. दुसऱ्यांना कधीही दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हालाही दोषी ठरवले जाणार नाही. दुसऱ्यांची क्षमा करणे म्हणजे तुमची हीच क्षमा केली जाईल. लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट चांगली होते, इतरांप्रमाणे होत असते. बहुतेक लोक तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा ते मेहनत जीवापाड करतात. ज्या दिवशी जबाबदारीचा ओझा खांद्यावर येतं ना, त्या दिवसाची सुरुवात ही अत्यंत चांगली होते, पण त्याचा शेवट मात्र नेहमी खूप जबाबदारीसोबत होतो. केवळ चांगल्या गोष्टी मिळत गेल्या, माणसाने यशस्वी होत गेलं तर कुणालाही कुठलीच गोष्ट महत्त्वपूर्ण वाटणार नाही. आयुष्यात यश, अपयश, अडचणी या काही गोष्टी आल्या तर बऱ्याच वेळेला आपण पुढे जाऊ शकतो. शांत राहून पण कामे होतात. हे पाहायचं असेल तर झाडाला शांती देताना बघा. झाडाने जेव्हा सावली दिली तेव्हा एखाद्या व्यक्तीला शांती मिळाली आणि त्याचा तो चांगला पूर्णपणे फायदा घेऊ शकला. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणे योग्य असते, कारण जोपर्यंत समोरचा मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक तुम्हाला लक्षात येत नाही. तडजोड करायला शिका. आयुष्यामध्ये पुढे त्याचं ऐकून घ्यायला शिका. गेलेला पैसा सहज परत मिळवता येतो. गेलेले आरोग्यही थोड्याफार कष्टाने मिळवता येते, पण चारित्र्य मात्र एकदा गेले की ते परत मिळवणे जणू अशक्य. स्वामी सांगतात, पैंजण जरी सोन्याचं असलं तरी ते घालायला पायच लागतात आणि टिकली जरी 2 रुपयाची असली तरी ती कपाळावरच लावावी लागते. किंमत अस्तित्व ठरवत नसतं तर त्याला काय उपयोग आहे यावरून ठरवली जाते. देव म्हणतो, अनेक जण माझ्याकडे अशा तक्रारी करतात, परंतु या सर्व लोकांना माहीत आहे की या सर्व प्रश्नांची उत्तरे आधीच दिली गेली आहेत. श्रीमद भगवद्गीता, आणि आजही मी त्याच प्रश्नांची पुन्हा उत्तरे देणार आहे. या व्हिडिओच्या रूपात जर तुम्हाला जीवनात खरंच सुख, शांती आणि यश हवे असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही वेळही निघून जाईल आणि तुला जे हवे आहे ते मी तुला शतपटीने देईन. यशाला तुमचा एकमेव मार्गदर्शक होऊ देऊ नका आणि अपयशाला तुमचा एकमेव गुरु बनवू नका. दोन्हीकडून शिका, कारण जे एका क्षणात बदलू शकणाऱ्या प्रगतीच्या मार्गावरचे टप्पे आहेत, क्षणात विरघळेल ते प्रेम नसून लोभ आहे. जीवनाचा अर्थ असा नाही की आपण गाठलेले टप्पे सहज गाठतो, तर संघर्ष करून आपल्या मर्यादांवर मात करतो. आत्म्यात स्वतःला ओळखा आणि आपल्या उंचीवर पोहोचण्यासाठी आपल्या कृती समर्पित करा. जीवनात यश मिळवण्यासाठी आपल्या कृतींचा योग्य भावनांशी संबंध ठेवा. खरे यश आत्मा स्वतःला जाणण्यात आणि ओळखण्यात आहे.
तुमच्या कृतींमध्ये धोरण आणि प्रेरणा शोधा. जर तुम्ही तुमच्या कृतीत भगवंताचा आत्मा ठेवलात तर तुम्ही यशस्वी व्हाल. जीवनाचा उद्देश केवळ जीवनात काहीतरी करणे नसून ते कार्य पूर्ण करून आपण आपल्या आत्म्याला पूर्णत्वाकडे घेऊन जातो. तुमचे मन शांत ठेवा आणि कृतीवर विश्वास ठेवा, तर तुम्ही सर्व काही साध्य करू शकता. खरी प्राप्ती संघर्ष आणि समर्पणातूनच होते. त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक वळणावर स्वावलंबी व्हा. आपल्या कृतीत प्रामाणिक राहा आणि जीवनाच्या प्रवासात शिकत राहा. जे तुमच्याबद्दल वाईट बोलतात ते तसेही तुम्ही चांगले किंवा वाईट काम केले तरीही पाठवून बोलणारच. म्हणून शांत राहा आणि तुमचे काम करत राहा. टीकेला घाबरू नको. जे जिवंत आहेत त्यांच्यावरच टीका केली जाते. मृत्यूनंतर फक्त प्रशंसा मिळते. वाईट काळ तुम्हाला जीवनातील त्या सर्व सत्यांना सामोरे जातो ज्याचा तुम्ही चांगल्या काळात कधी विचारही करत नाही. धर्मापेक्षा कर्माला अधिक महत्त्व आहे, कारण कर्म केल्याने भगवंताकडे मागणी करावी लागते, परंतु कार्य केल्याने भगवंत स्वतः फळ देतो. ज्या लोकांवर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवतो तेच आपल्या विरुद्ध कट रचतात. प्रेम आणि विश्वास मिळवण्यासाठी संधी मागितल्या जात नाहीत, ते प्रेम आणि विश्वास संधी शोधून जिंकला जातो. आदर नेहमीच वेळ आणि परिस्थितीवर अवलंबून असतो, पण माणूस त्याला स्वतःचा मानतो. दुसऱ्याचे काम चोखपणे करण्यासाठी पेक्षा स्वतःचे काम करणे चांगले, जरी ते अपूर्णपणे करावे लागले तरीही चालेल. ज्या व्यक्तीचे हृदय त्याच्या प्रामाणिकपणाची ग्वाही देतो तो तुमच्यासाठी कधीही चुकीचा असू शकत नाही. जर एखाद्याने स्पष्ट हेतूने विचारले तर देव एकापेक्षा जास्त देतो. देणगी देणे आणि विसरणे ही दानाची सर्वोच्च प्रक्रिया आहे. देणगी मोजल्याने तुमचे दान नष्ट होते. जर देवाने तुम्हाला दुःखात त्रासात आणले असेल तर तो नक्कीच तुम्हाला दुःखाच्या पलीकडे सुद्धा घेऊन जाईल. कुटुंबासोबतच्या संयमाला प्रेम म्हणतात आणि इतरांशी संयम राखण्याला आदर म्हणतात. स्वतःशी धीर धरणे याला आत्मविश्वास आणि देवाशी संयम राखणे याला विश्वास म्हणतात. निस्वार्थपणे देवाच्या आश्रयाला जा, कारण तुम्हाला काय हवे आहे हे त्याला माहीत आहे. माणूस हा कोणत्याही शुभ वेळेशिवाय जन्म घेतो आणि कोणत्याही शुभ वेळेशिवाय या जगातून निघून जातो. तरीही माणूस चांगल्या मुहूर्ताच्या मागे धावत राहतो. आपले विचार चांगले आणि वर्तन खरे असेल तर कोणतीही कृती वाईट असूच शकत नाही. रागाच्या वेळी थोडा संयम ठेवला तर कमीत कमी धकाधकीचे दिवस टाळता येतात. आयुष्यात सर्व काही संपवण्यासारखे काही नसते. नेहमीच एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. जर तुमच्यात स्वतःला बदलण्याची ताकद नसेल तर तुम्हाला देवाला किंवा नशिबाला दोष देण्याचा अधिकार नाही. जेव्हा वेळ बदलते तेव्हा सर्व काही बदलते. म्हणून चांगल्या वेळी गर्व करू नका आणि वाईट वेळी संयम गमावू नका. माणसाने जीवनातील आव्हानांपासून पळ काढू नये आणि नशीब आणि देवाच्या इच्छेसारख्या वाहनांचा वापर करू नये. तो मला सर्वत्र पाहतो आणि माझ्यामध्ये सर्व काही पाहतो. त्याच्यासाठी मी कधीही अदृश्य नाही आणि तो माझ्यासाठी अदृश्य नाही. शिस्तप्रिय माणूस स्वतःचा, समाजाचा आणि देशाचा विकास करू शकतो. जिज्ञासा असलेल्यांना शिक्षण आणि ज्ञान मिळते. आत्मज्ञानाच्या तलवारीने अंतःकरणातून अज्ञानाच्या शंका दूर करा. उठा, शिस्तबद्ध राहा. जो जन्माला येईल त्याचा मृत्यूही निश्चित आहे. मेलेल्यांचा जसा जन्म झाला त्याचप्रमाणे ज्यांना बदलता येत नाही त्यांच्यासाठी शोक करू नका. चांगली कामे करूनही लोक फक्त तुझी वाईट कामे लक्षात ठेवतील. त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचे काम करत राहा. सत्य कधीही असा दावा करत नाही की मी सत्य आहे, परंतु असत्य नेहमी दावा करते की मी एकटाच सत्य आहे. चुका शोधण्यात काहीच गैर नाही. तुम्हाला फक्त स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. चांगल्या हेतूने केलेले कार्य कधीही व्यर्थ जात नाही आणि त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते. जे कोणाला दुखावत नाही आणि जे कोणाला त्रास देत नाही, जे सुख दुःख आणि भय आणि चिंता यामध्ये शक्य आहे, ते मला खूप प्रिय आहे. तुम्ही स्वार्थापोटी नाती निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केलात तरी ते कधीच कामी येत नाहीत आणि प्रेमाने बांधलेली नाती तोडण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही ते कधी तुटत नाही. वाईट प्रसंगी देवाची आठवण सगळ्यांनाच असते, पण चांगल्या काळातही देवाची आठवण ठेवणारे लोक फार कमी असतात. स्वार्थीपणा आरोग्यासाठी चांगला नाही, कारण जगात स्वार्थाची कमतरता नाही. काही वेगळं केलं तर प्रसिद्ध होईल. बघा,
इतरांना मदत केल्याने तुम्हाला आनंदही मिळेल आणि प्रसिद्धीही मिळेल. भागवत गीता म्हणते की माझा नफा, माझा पैसा, माझा स्वतःचा विचार करून प्रत्येकाला त्रास होत असतो. तुम्ही श्वास घेण्याचाही विचार करता का? जर आत्मा स्वार्थी झाला तर तो तुमचे शरीर सोडून दुसऱ्या आणि चांगल्या शरीरात प्रवेश करेल. म्हणून स्वार्थ सोडून मनाचा विस्तार करा आणि इतरांना मदत करा, करण्याचा प्रयत्न करा. तुमचा आत्मा नेहमी आनंदी राहील आणि सुखी आत्म्यापेक्षा जगात दुसरे काहीही नाही. तुम्ही एखाद्याला मदत करून विसरू शकता, पण ज्याला तुमची मदत मिळेल तो तुम्हाला कधीच विसरणार नाही. तो तुमच्याकडून कायमचा पराभूत होणार नाही. हा जगाचा नियम आहे. मैत्रीच्या नावाखाली चांगले काम करा. गरजूंना मदत केल्यावर तुम्हाला एक विचित्र आनंद वाटला असेल. जे काही घडले ते चांगल्यासाठी घडले. जे घडते आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे. जे होईल ते चांगलेच होईल. भविष्याची काळजी करू नका. वर्तमानात जगा. टीकेला घाबरून आपले ध्येय सोडू नका, कारण ध्येय गाठताच टीकाकारांचे मत बदलते. जे सहज साध्य होते त्याला किंमत नसते. अनेकदा वेळ गमावल्यावर व्यक्ती आणि नात्याची किंमत कळते. काळजी करू नका, कारण ज्याने तुम्हाला या जगात पाठवले त्याला तुमची जास्त काळजी आहे. दुसऱ्याचे काम चोखपणे करण्यापेक्षा तुमचे स्वतःचे काम चोखपणे करणे चांगले आहे. जरी ते अपूर्ण राहिले तरी चालेल. त्या दिवशी आपल्या सर्व समस्या संपतील. ज्या दिवशी आपली सर्व कामे भगवंताच्या इच्छेनुसार होतात याची खात्री होईल. एखादी व्यक्ती खूप आनंदी असताना किंवा खूप दुःखी असताना निर्णय घेऊ नये, कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्हाला योग्य निर्णय घेऊ देत नाही. काही लोक त्यांच्या हक्कांसाठी लढतात पण कर्तव्य विसरतात. सुखाच्या शोधात बाहेरच्या जगात भटकत राहणे हेच दुःखाचे मूळ आहे. जर देव तुम्हाला जास्त वेळ थांबवायला लावत असेल तर तयार राहा. तुम्ही जे मागितले होते त्यापेक्षा कितीतरी जास्त तो तुम्हाला देणार आहे. तुमचे मन परमेश्वराशी जोडा. जिथे परमेश्वर जातो तिथे मन जाते, आणि जिथे मन जाते तिथे परमेश्वर तुमच्या पाठीशी असतो. अडचणी फक्त चांगल्या लोकांनाच येतात, कारण फक्त त्या लोकांमध्ये चांगल्या पद्धतीने हँडल करण्याची ताकद असते. जर देवाने तुम्हाला दुःखात आणले असेल तर तो नक्कीच तुम्हाला दुःखाच्या पलीकडे नेईल. जे हृदयातून देता येते ते हाताने देता येत नाही, आणि जे मनातून सांगितले जाते ते शब्दाने सांगता येत नाही. काळ आणि नशीब दोन्ही बदलणारे असतात. या गोष्टींचा कधीही अभिमान बाळगू नये. शांती ही जगातील सर्वात महागडी गोष्ट आहे, जी तुम्हाला फक्त भगवंताच्या भक्तीनेच मिळते. माणसाची माणुसकी त्याच क्षणी नष्ट होते जेव्हा तो इतरांच्या दुःखावर हसायला लागतो. जेव्हा शांततेचे सर्व मार्ग बंद होतात आणि त्याला न्याय मिळत नाही, तेव्हा तो युद्ध सुरू करतो. खरे तर संकटात साथ देणारा मित्रच खरा मित्र असतो. जेव्हा आपण स्वतःला बदलण्याऐवजी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जीवन कठीण वाटते. नाहीतर कितीही बिघडलं तरी ते कधीही तोडू नका, कारण पाणी कितीही घाण असले तरी ते तहान भागवण्याकरता आग विझवते, जे सुखदुःखाचे कारण बनते. त्या सुखाचा त्याग करावा. आई आणि वडील हे जगातील एकमेव लोक आहेत ज्यांना आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा अधिक यशस्वी व्हावे असे वाटते. जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धतही बदलते. स्वतःच्या चुकांसाठी लढणारी व्यक्ती त्याला कोणीही हरवू शकत नाही. ज्याच्या हृदयात खरी माणुसकी असते त्या माणसाची विचारसरणी सदैव अशी असते की मला मिळालेले दुःख कोणालाही मिळू नये आणि मला मिळालेले सुख सर्वांना मिळावे. कोणालाही काही देऊन अहंकार बाळगू नका. तुम्ही काय देत आहात हे कोणाला ठाऊक आहे की हे मागील जन्माचे ऋण कर्ज फेडत आहेत. गोड खोटे बोलण्यापेक्षा ते चांगले कटू सत्य सांगून टाका. याने तुम्हाला खरे शत्रू नक्कीच मिळतील, पण खोटे मित्र नसतील. ते वाईट कर्म करायला तयार नसतात. बाळा, किती दिवस तुम्ही असे नेहमी इतरांचाच विचार करत बसणार आहात? नेहमी स्वतः आधी इतरांसाठीच प्रार्थना तुम्ही करत राहणार आहात. इतरांच्या हितासाठी इतरांचे दुःख, त्यांना होणारा त्रास तुम्हाला पाहवत नाही, म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत इतरांसोबत किती झगडणार आहात. पण ज्या व्यक्तीच्या काळजीपोटी तुम्ही इतरांशी झगडता त्या लोकांना तुमच्या काळजीची, तुमच्या मायेची किंमत आहे का, हे पहिले पहा. उलट ज्यांच्या काळजीसाठी तुम्ही सर्वांसोबत वैर पत्करत आहात तेच लोक तुम्हालाच उलट दोष देत आहेत, या गोष्टीकडे लक्ष द्या. स्वामी सांगतात, माझं नुसतं नाव घ्यायचं आणि बघ, संकट स्वतः मागे सरतात. जेव्हा तू म्हणतोस मी आता काही मागत नाही,
जसं होईल तसं चालेल, तेव्हा स्वामींचं मन हलतं. कितीदा आपण पाहिलंय, शेवटच्या क्षणी एखादी नोट मिळते, एखादा कॉल येतो, एखादा माणूस भेटतो आणि सर्व काही बदलतं. एका गृहिणीची मुलगी आजारी होती. डॉक्टर म्हणाले, ऑपरेशन महाग आहे. ती रात्री स्वामींच्या फोटोसमोर बसून फक्त म्हणाली, स्वामी आता तुमचं आहे. दुसऱ्या दिवशी तिच्या घरच्याच एखाद्या नातलगाने तिला मदत केली. कोण सांगेल तो स्वामी नव्हता का? जिथे शब्द संपतात तिथे नाम सुरू होते. स्वामींचं नाव हे मागणं नाही, ते समाधान आहे. श्वास घेताना श्री आणि सोडताना स्वामी समर्थ एवढं पुरेसं आहे. आज तुझं मन थकलं असेल, डोळे पाणावले असतील, पण मी सांगतो, थांबू नकोस. स्वामींचं उत्तर हे क्षणात येतं, पण क्षण कोणता हे फक्त त्यांना ठाऊक. जेव्हा मागता मागता थकून जाशील, तेव्हा समज स्वामींचं उत्तर अगदी जवळ आहे. फक्त एक वाक्य मनात ठेव, स्वामी मागणं पूर्ण करत नाहीत, ते संपूर्ण आयुष्यच बदलून टाकतात. या जगात आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला पूर्ण स्वातंत्र्य द्या. अगदी आपल्याबरोबर सुद्धा तसंच करा. नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही एखादी गोष्ट करू शकत असाल तर त्यात यश तुम्हाला मिळणार याकडे लक्ष ठेवा. खूप काही वाटूनही शब्दात न बोलता येणारी भावना नेहमी मनावर ओझं बनते. इच्छा व्यक्त असून व्यक्त करण्याची होण्याची अभिनय सुद्धा जास्त अवघड होतो. आपल्यावर जीव असणारी माणसंही प्रत्येक स्थितीत कायम आपल्या सोबत असतात. बाकीची फक्त गर्दीच असते. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक ठिकाणी संकटे आहेत. संकटांचा सामना करायला शिका. आयुष्यामध्ये सराव हा तुम्हाला फार महत्त्वाचा आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. सराव हा प्रत्येक गोष्टीचा केला तर यश हे मिळायला वेळ लागणार नाही. समुद्राचं पाणीही खारं आणि डोळ्यातलं पाणी सुद्धा समुद्राचंच. पाणी कितीही अफाट असलं तरी डोळ्यातलं पाणी इवलसं खारं, पाणी त्याहून जास्त वाहून नेतं. आपलंही आणि आपल्यासोबतच नातंही. नाटक सुरू होण्या अगोदर आणि संपण्यानंतरच टाळ्या वाजवल्या जातात आणि खूप प्रेम व प्रतिसाद दिला जातो. माणसाच्या बाबतीतही तसंच असतं. जन्मा अगोदर प्रेम, मृत्यूनंतर भरपूर प्रतिसाद दिला जातो. खरं तर मधल्या काळात त्यांना यांची जास्त गरज असते. अहंकार कोणाला चुकलेला नाही. त्याचे पण दोन चेहरे असतात, एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकाराचे रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होते तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं, आणि जेव्हा तो गर्वाचे रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, जीवनात आपले ध्येय कितीही दूरचे असले तरी त्याच्याकडे जायचं म्हणजे प्रथम एक पाऊल पुढे टाकून प्रारंभ करावा व तसेच आपण आयुष्यात हळूहळू पुढे जाण्यास सुरुवात करावी. जो स्वामी भक्त आज या व्हिडिओला एक लाईक करेल, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करेल, त्याच्या जीवनात प्रत्येक आनंदाची बातमी त्याला नक्की मिळेल. एका गोष्टीवर विश्वास ठेवा, तुम्हाला प्रत्येक आवडणारी गोष्ट मिळाली नसेल तर यात तुमचा काहीही दोष नाही, किंवा कुठल्याही व्यक्तीचा किंवा देवाचा यात दोष नाही. प्रत्येक आवडलेली गोष्ट मिळेल हा नियतीचा नियमच नाही. जो तुमच्यासाठी योग्य असेल तेच तुम्हाला मिळणार. चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नये, कारण ते पाऱ्यासारखे असतात. तुम्ही जेव्हा त्यांना दुखवता तेव्हा ते मोडत नाही, पण नंतर ते हळूच व शांततेने तुमच्या सहवासातून निघून जातात. अत्यंत महागडी, न परवडणारी, खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे. याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे आपलं आयुष्य आहे. चेहऱ्यावरचं तेज तुमच्या अंतःकरणातल्या विचारांवर अवलंबून असतं. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातल्या या भावनाच आपल्याला सुंदर बनवतात. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. विश्वास ठेवा, संकटे लवकरच दूर होतील. समोरच्या व्यक्तीची बोलण्याची पद्धत आणि रिप्लाय याला द्यायला जर वेळ लागत असेल तर त्याच्या आयुष्यात तुमची किंमत काहीही उरलेली नाही. कारण प्रत्येकालाच वेळ नसतो. वेळ हा काढावा लागत असतो. वेळ हा काढल्यानंतरच निघत असतो, हे मात्र नक्की. स्वामी बोलतात, कुणीतरी खूप मस्त लिहिलंय, आयुष्यात कधी एखाद्याच्या सहवासाला कधी महत्त्व देऊ नका.
कारण तो काही क्षणाचा असणार. त्याच्या देहाला कधी महत्त्व देऊ नका, कारण तो एक दिवस त्याचा राग नक्की होणार. महत्त्व द्यायचंच असेल तर त्याच्या भावनांना द्या, कारण त्या आपण जर समजल्या तर सदैव आपल्या सोबत असणार. देण्याची सवय लावून घेतली की येणं हे आपोआप सुरू होतं. मग तो मान नसो, प्रेम असो, वेळ असो वा पैसा असो. ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धी होतात, तीच माणसं आपली असतात. बाकी फक्त जग आहे. शांत मन. एक शांत मन आपल्याला खूप काही देत असतं, कारण एका शांत मनाची अमर्याद शक्ती ही तो व्यक्ती अनुभवू शकतो, जो कठीण प्रसंगात सुद्धा आपल्या मनाची शांतता भंग होऊ देत नाही. कारण एक शांत मन हे कधी हरत मानत नाही. सहसा त्याचा प्रभाव हा होत नाही. म्हणून एक शांत योद्धा वा जो कोणत्याही प्रसंगावर विजय मिळवेल. स्वामी बोलतात, एकच लक्षात ठेवायचं, आणि एक दिवस मरणार आहोत आणि तो दिवस कोणता आहे हे आपल्याला माहीत नाही. म्हणून होत आहे ते योग्य आहे, जवळ आहे त्यात समाधानी राहायचं. नको त्या गोष्टीची चिंता करायची नाही आणि आयुष्यातून गेलेल्या माणसांचा विचार, वेळ आणि क्षण वाया घालवायचे नाहीत. जी माणसं आपल्या सोबत आहेत, आपल्याला त्यांनाच जपायचं, त्यांनाच प्रेम द्यायचं आणि हाच क्षण शेवटचा आहे म्हणून आनंदात नेहमी जगायचं. 2 क्षण, सुखाचे 2 क्षण, दुःखाचे हे आयुष्य आहे. असंच चाललंय. माणसं भेटतील, रस्त्यात काही हात देतील, त्यांना सोबत घेऊन चालायचं, तर काही हात मोकळे सोडतील, त्यांना तिथे सोडून द्यायचं. हे आयुष्य आहे. असंच चालायचं. घडलं नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं. प्रत्येकाला एक दिवस ठेवला आहे देवाने, त्या दिवसाची वाट पाहायची आणि आनंदाने जगायचं. स्वामी म्हणतात, लक्षात घ्या, गोष्टी मनात साठवून ठेवण्यापेक्षा त्यावेळीच बोलून मोकळं झालेलं केव्हाही चांगलं. कारण फुटलेल्या धरणाचे संकट हे दरवाजे उघडल्यावर येणाऱ्या पुराव्यापेक्षा जास्त मोठं असतं. स्वामी बोलत असतात, आयुष्यात जर काही चांगलं मिळवायचं असेल तर विश्वास हा स्वतःवर ठेवा. ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते, तिथे स्पीड कमी करावा. इतकंच नाही तर क्षणभर थांबावं सुद्धा. एका वेळेला एकच साधना येते आणि एकच साधता येते. स्वतःचं सुख नाही तर दुसऱ्याचं मन मग आता तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्हाला काय मिळवायचं आहे. आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसांचं महत्त्व आणि स्थान हृदयातील ठोक्यासारखं असतं, जे कधीही दिसत नाही, पण त्याचं संपादन, त्याचं अस्तित्व आपण सदैव जाणवत असतो. जीवनातील अशी माणसं कायम असतात. आपल्या सोबत गरजेपेक्षा जास्त मिळणं त्याला नशीब म्हणतात. सर्व काही असून सुद्धा रडणं त्याला दुर्दैव म्हणतात. आणि थोडं कमी असून आनंद देता येणं त्यालाच तर खरं समाधान म्हणतात. एका वेळेला मोबाईलमधील फोटो डिलीट होऊ शकतात किंवा नंबर डिलीट होऊ शकतो, पण एखाद्याला लावलेला जीव, त्याबरोबर घालवलेला वेळ किंवा केलेलं प्रेम कधी मनातून डिलीट होऊ शकणार नाही. जितके मोठे मन तितके सोपे जीवन. वादाने अधोगती, संवादाने प्रगती. जग काय म्हणेल हा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांचा विषविरोध करतात. कधीही देवदर्शनाला गेलात तर रांगेतून जा, कारण चोर वाटा तर मूर्तीपर्यंत नेतात पण देवापर्यंत नाही. स्वतःला मोठं व्हायचं असेल तर इतरांना पण मोठेपणा स्वीकारा. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. प्रयत्न करा आयुष्यातला प्रत्येक क्षण चांगल्याला चांगला घालवण्याचा, कारण आयुष्य राहत नाही, पण आठवणी या नेहमी राहत असतात. हो आणि नाही हे 2 शब्द आहेत, पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो आणि जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, तो आपल्याला कायम निघून जातो. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तो माणसाला माणसापासून वेगळं करतो. स्वभाव हा फ्री हॉटस्पॉट सारखा असतो की कोणत्याही पासवर्डची गरज नाही. लोक आपोआप कनेक्ट होत जातात. प्रभाव चांगल्या असण्यापेक्षा आपला स्वभाव चांगला असणे गरजेचे आहे. आपल्या समोर जर वाईट माणूस येऊन जरी उभा राहिला तरी त्याच्यातले चांगले गुण तुम्ही घेतले पाहिजेत. बाकी जे दुर्गुण आहेत त्यावर भगवंत लक्ष ठेवेल. तुम्ही फक्त त्यांना दुर्लक्षित करा. गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणारं ठरतं.
तोंडावर तिरस्कार करणारे लोक एक वेळ परवडतील, पण आपलाच दिखावा करणारे लोक डेंजर असतात. लक्षात घ्या, शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाण नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मोहनासारखं उत्तम साधन नाही. सध्या लोक असे वागतात की गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण. आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असतं की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास हा कोणावर ठेवायचा. तोंडावर स्पष्ट बोलणारी माणसं काही वेळा इंजेक्शन सारखी असतात. थोडी कळ सोसावी लागते, पण त्याचा दीर्घकाळ फायदा होतो. लोकांच्या जवळ पैसा अडकला, जास्तीत जास्त आला की चांगले वाईट कळत नाही. नुसतं एखाद्याला त्रास किंवा डिवनायचं असतं. पण लक्षात ठेवा, जे पण तुम्ही करताय, कदाचित ज्यांना पण तुम्ही त्रास देताय, त्यांच्यासाठी काही वेळ द्यायचा असतो. एकमेकांबद्दल अपेक्षा ठेवली आणि ती दुसऱ्याकडून पूर्ण नाही झाली तर खूप त्रास होतो. त्यापेक्षा कोणाकडून अपेक्षा न ठेवलेली चांगली. जीवन यांचे मस्त आहे जे कामात व्यस्त आहेत. बाकी जे इतरांची निंदा व चेष्टा करण्यात व्यस्त आहेत, त्यांचे जीवन हे पूर्णपणे उद्ध्वस्त आहे. स्वामी सांगतात, प्रत्येक व्यक्तीने कोणीतरी असं असतं ज्याच्यावर तो प्रेम करतो, पण प्रत्येकावर प्रेम हे सक्सेस होत नाही. प्रत्येकाला वाटतं तो माझा, हा माझा. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, देवाने जे ठरवलेले आहे ते नक्की होणार. जीवन म्हटलं तर सुंदर म्हटलं तर वाईट आहे. मग त्याला सुंदर म्हणायचं की वाईट हे आपल्याला ठरवायचं आहे. जीवनाचा बघणाराचा जीवनाकडे बघण्याचा चष्मा हा आपल्याजवळ आहे. त्यात दुःख हे कन्फ्यूज होऊन मिळतं, तर सुख हे पूर्णपणे भरवसा ठेवून मिळतं. विश्वास तुमचा आहे. कोणत्यावर ठेवणार? माणूस आयुष्यभर आपलं कोण, परक कोण हे शोधतो. या शोधण्याच्या गोष्टीत त्याला एक गोष्ट नेहमी शोधायची राहून जातो, म्हणजे तो स्वतः कोण आहे. त्रासाने भरलेल्या खोक्यावर मी आनंद असं लिहितो आणि दुःख कन्फ्यूज होतं. येणाऱ्या प्रत्येक संकटांना एक छोटीशी छान स्माईल देतो आणि दुःख कन्फ्यूज होतं. म्हटलं तर प्रत्येक गोष्ट चांगली असते आणि नाही म्हटलं तर प्रत्येक गोष्ट वाईट असते. मनाने सुंदर असणाऱ्या व्यक्तींना आरशात बघण्याची गरज नसते. मेलेल्या पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवून बिल वाढवणाऱ्या औषध आणि दुःख दवाखाने हे बरेच मिळतील, पण फक्त देवाचे नामस्मरण करून आपल्याला शेवटपर्यंत आपल्या श्वासावर आपली साथ देणारे देव फक्त स्वामी समर्थच मिळतील. असा पार्टनर प्रत्येक व्यक्तीला हवासा वाटतो, जो प्रत्येक वेळेला साथ देईल, योग्य उपदेश देईल. पण असा पार्टनर फक्त स्वामी असू शकतात. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा. लोकांनी चांगले म्हणावे असे प्रत्येकाला वाटते, पण त्या गडबडीत आपण आपल्या मनाला काय हवं आहे याकडे दुर्लक्ष करतो. प्रत्यक्षात कसेही वागले तरी लोक नावे ठेवणार, मग आपण त्याप्रमाणे वागू का नये? भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते, चांगलं जगायला सुंदर विचार लागतात, भरपूर कष्ट करायला आपल्याला फक्त आत्मविश्वास लागतो. महाभारतात बाण जरी अर्जुनाचे असते तरी बाणांना दिशा ही श्रीकृष्णाची होती. महाभारत तर आजही घडते, पण तेही पूर्ण जगात. पण अर्जुन आणि कृष्ण नसलेल्या या नव्या महाभारतात दोन्ही बाजूंनी एकमेकांशी युद्ध हे कौरवच करत आहेत. जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग त्यांच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्यांच्यावर जळतं. जेव्हा तुमच्या चांगल्या गोष्टी, तुमची प्रगती, तुमचं कौतुक लोकांना सहन होत नाही, तेव्हा ती माणसं इतरांकडे तुमच्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात करतात. माझ्या स्वभावाला एखादा धागा नसेल तरी समजावे की आपण चांगले आहोत. स्वामी बोलतात, पुढे जाणारा माणूस कधी कोणाला मागे खेचत नाही आणि मागे खेचणारा माणूस कधी पुढे स्वतः जात नाही. रुबाब हा जगण्यात असला पाहिजे, वागण्यात नाही. ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते आणि आपल्याला प्रवास एकट्याला करायचा आहे, तो क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकणारा असतो. धाडसाने चला आणि प्रयत्न करा. महत्त्व माणसाचं नसतं तर त्याच्या स्वभावाचं असतं. कोणी एका क्षणात मन जिंकून हृदयात स्थान निर्माण करते, तर कोणी आयुष्यभर सोबत राहून सुद्धा आपल्याला जागा मिळू शकून देत नाही. स्वामी बोलतात, विश्वास हा आपला स्वतःवर आणि नजर आपली समोरच्या व्यक्तीवर असली पाहिजे. कोणी कितीही आपल्यासाठी षडयंत्र करू द्या,
हमखास मार्ग हा सापडतोच. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येकाला अडचणी आहेत. त्या अडचणींचा सामना केल्याशिवाय त्याला यश मिळणार नाही. उन्हाळ्यात सूर्याला शिव्या देतात, हिवाळ्यात सूर्याची वाट पाहतात. एक गोष्ट लक्षात आली का? आपली किंमत तेव्हा असते जेव्हा लोकांना आपली गरज पडते. लक्षात ठेवा, गरज पडली की लोणी लावतात, गरज संपली की तेच लोक चुना लावतात. अरे यालाच तर समाज म्हणतात. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. त्या संकटांचा सामना करून पुढे जाण्याची शक्ती फक्त आपल्यात आहे. स्वामी नामावर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. ते आपल्याला नक्की योग्य दिशेला नेतील. स्वामी समर्थ महाराजांवर जर आपला विश्वास असेल तर प्रत्येक गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की घडतील. स्वामी सांगतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. फक्त विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक संकटात तुमची काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची मदत स्वतः करत आहेत. आयुष्यात अनेक माणसांचा निर्णय हा कधीतरी चुकतो, तरी बऱ्याच लोकांचा निर्णय हा कधीतरी योग्य असतो. निर्णय हा आपल्यावर असतो. आपण कसा घेतो त्यानुसार तो चुकतो किंवा बरोबर होतो. जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे. कदाचित काही लोकांना त्या भांडणापेक्षा नाती महत्वाची असतात. स्वामी सांगतात, चंद्र आता मावळायला लागलाय. आता प्रत्येक वेळेला संकटेही वाढायला लागली. जेव्हा असं तुम्हाला वाटेल तेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवून नामाचा जप करा. लोकांना तुमच्या यशाचे कौतुक कधी नसतेच. तुमच्या यशामुळे त्यांचा फायदा होणार असेल तर ते तुमचे कौतुक करतात. प्रत्येकाच्या आयुष्याच्या रसाचे सार्थ श्रीकृष्ण जर असते तर त्याला प्रत्येक वेळेला यश नक्की मिळालं असतं. परिवर्तनासाठी कायम तयार राहावं, कारण जीवन एकसारखं कधी राहत नाही. नवीन वर्ष 2025 सुद्धा असंच आहे. यामध्ये सुद्धा आज आपल्याला 5 ते 6 महिने निघून सुद्धा गेले आणि बऱ्याच लोकांना हे कळलं सुद्धा नसेल. स्वामी बोलतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला सर्व आयतं मिळतं त्याला घमंड, अहंकार व गर्व होतो. पण ज्याने सगळं शून्यातून उभं केलंय, कष्टातून निर्माण केलंय, त्याला स्वतःच्या व दुसऱ्याच्या कष्टाची जाणीव असते. स्वामी सांगतात, नियती ज्याप्रमाणे एखाद्याच्या आयुष्याला संपूर्णपणे अपूर्ण ठेवते, त्याप्रमाणे कुणाचा सहवास त्याला न देते. त्यामुळे त्याला चांगलं काहीतरी मिळणार आहे याचा संकेत देत असते. लक्षात ठेवा, खरं बोलून मन दुखावलं तरी चालेल, पण खोटं बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका. आयुष्यातील काही गोष्टींमध्ये कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुमच्या यशाला नक्की ते पुढे नेतात. स्वतःवर जर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ ही नक्की देत असतात. हा असं वागलो, तो तसा वागला, कोण कसं वागलं, या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. स्वतःला सुधरवा, योग्य दिशेला प्रयत्न करा आणि आयुष्यात पूर्णपणे तुम्ही पुढे जाण्यासाठी सुरुवात करा. सर्व काही स्वामी तुमच्या मनाप्रमाणे करतील. फक्त श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवर तुमचा विश्वास असायला हवा. आज जर तुम्ही काही ठरवत असाल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी नामावर विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत असते. संकटांना घाबरून पुढे जायचं असतं असं नाही, संकटांचा सामना करून पुढे जायचं असतं. संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. फक्त स्वतःवर विश्वास ठेवून आपल्याला आयुष्यामध्ये योग्य दिशेला पुढे जायचं असतं. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असते. स्वामी नामावर जर विश्वास असेल तर आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. स्वामी बोलतात, आज कळून चुकलंय, या जगात आपलं कोणी नसतं. मनापासून जोडलेलं अनोळखी नातं आयुष्याच्या शेवटी परक ठरत असतं. उपकार केल्यासारखी वागतात काही लोक. प्रत्येक नातं मतलबीपणाचं ठरतं. स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपलेलं नातं एका गैरसमजामुळे धाग्यासारखं तोडलं जातं. कधी आपला समाज कुणी कुणाला शेवटी कुणाचं नसतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रीमंतांना नावं ठेवणारे शेवटी गरीबच राहतात.
निरोगी आणि फिट लोकांना नावं ठेवणारे शेजारी आजारग्रस्तच राहतात. रेकॉर्ड बनवणाऱ्या लोकांना नाव ठेवणारे आयुष्यात तसेच राहतात. ते काहीही करू शकत नाहीत. आणि यशस्वी लोकांना नाव ठेवणारे आयुष्यभर अपयशी राहतात. यश त्यांना कधी मिळतच नाही. एका गोष्टीची नेहमी काळजी घ्या की तुमच्यामुळे इतरांना त्रास हा व्हायला नको. खूप काही वाटूनही शब्दात न बोलता येणारी भावना नेहमी मनावर ओझं बनते. इच्छा असून सुद्धा न व्यक्त होण्याचा अभय हा आपल्याला आयुष्यात प्रत्येक वेळेला त्रास देतो. स्वामी सांगतात, आपल्या मनात वेगवेगळ्या भावना असतात, पण चेहऱ्यावर त्यांचा थांगपत्ता आपल्याला त्रास सुद्धा होत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात जेव्हा स्वामी तुमची साथ देतील तेव्हा तुम्हाला नक्की मदत मिळते. जेव्हा स्वतः पैसे कमवायला लागलो तेव्हा लक्षात आलं की शौक तर आयुष्यात आपले नाही तर आपल्या घरच्यांचे पूर्ण करायचे असतात. आयुष्यात ज्या व्यक्तीची वृत्ती, वागणूक आपण समजू शकत नाही अशा व्यक्तीपासून थोडंसं अंतर वाढवावं. कारण कधी कधी तो उत्तम पर्याय देतो, पण कधी कधी फसवेल किंवा हे समजत नाही. हाताने आपल्याला प्रत्येक गोष्ट करता येते, पण हे हात ज्याला नसतात त्याच्यासाठी काही गोष्टी अशक्य आहेत असं नसतं. तो सुद्धा प्रत्येक गोष्ट करू शकतो. स्वामी सांगतात, बोलताना जरा जपून बोलावं. कधी शब्दात अर्थ बदलतात, चालताना जरूर पाऊल जपून चाकावं. कधी रस्त्याचे घाट होतात, झुकताना जरा झोकून चालावं. कारण कधी कधी खंजीर खूप असतात. पाऊल टाकताना जरी जपून टाकावं, कारण कधी कधी रस्त्यात काटे सुद्धा असतात. आयुष्यात पुढे जाताना स्वतःवर विश्वास ठेवून जावावा, कारण आयुष्यात संकटेही बरीच असतात. प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात सर्व काही चांगलं व्हावं, पण प्रत्येक वेळेला तुमच्या आयुष्यात तुमच्या मनाप्रमाणे आणि चांगलं होईल असं नक्की नसतं. स्वामी नेहमी म्हणतात, मी त्यांच्या सोबत आहे. जय श्री स्वामी समर्थ या नामावर विश्वास ठेवा. आयुष्यात खूप पुढे जायला मिळेल. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून चला. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. देव हा सगळ्यात मोठा बहुरूपी आहे. तो कधीही कुठल्याही रूपात प्रकट होतो. मग स्वतःला नेहमी सांगा, देव हा आपल्या सोबत आहे. आपल्या नातेवाईकांचे सगळे परिपक्व नसतात, फक्त आपल्याला खूप वेळ मूर्ख बनवतात. प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्ती साथ देईल असं नाही. काही वेळेला त्रास सुद्धा होऊ शकतो. स्वामी म्हणतात, तुमचे भविष्य काय आहे हे तुम्हाला माहीत नाही, पण तुम्ही वर्तमानात काय करता याने नक्की ठरू शकते. स्वतःवर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य होईल. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी नक्की मिळतील. देव म्हणतो, वेदना आता संपतील, अश्रू थांबतील, दरवाजे उघडतील. एक चमत्कार घडत आहे. हार मानू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही सहमत असाल तर गॉड इज सुप्रीम असे टाईप करा. चांगले आशीर्वाद तुम्हाला नवीन नोकरी, नवीन घर, चांगली बातमी आणि पिढ्यानपिढ्या संपत्तीच्या रूपात येत आहेत. मी आत्ता तुमच्या जीवनावर देवाचे आशीर्वाद आणि कृपा घोषित करतो आणि बोलतो, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्हाला याची आवश्यकता असल्यास स्वामी आई असे टाईप करा. विश्वास ठेवा, माझ्याकडून मदत मिळते आणि विश्वास आहे की माझ्याकडे तुमच्यासाठी सर्वोत्तम योजना आहे, जी मी योग्य वेळी प्रदान करेन. मग तुमच्या जीवनात अनिश्चित परिस्थिती उद्भवते, तेव्हा काळजी का करावी? माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर तुमचा निर्भय विश्वास धरा, कारण यात एक गौरवशाली आणि महान प्रतिफळ आहे. तडजोड न करता कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी तुम्हाला सहनशीलतेची गरज आहे, जेणेकरून तुम्ही माझी इच्छा पूर्ण केल्यावर तुम्हाला जे मी वचन दिलेलं आहे त्याचा पूर्ण आनंद मिळेल. देव म्हणतो की मी तुम्हाला लोक, संसाधने आणि वित्त पाठवणार आहे, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुमची परिस्थिती बदलणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही सहमत असाल तर मी खूप देवावर प्रेम करतो असे टाईप करा. आपण पुढे जाऊ शकत नाही असे तुम्हाला वाटत असताना जर तुमचा देवावर विश्वास असेल तर मी तुम्हाला शक्ती देईन. मी तुम्हाला खूप आनंद आणि शांती आणेन. माझ्यावर तुमचा विश्वास ठेवा, शांत राहा आणि मी देव आहे हे जाणून घ्या. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर
हे महिने सुवार्ता, आशीर्वाद, वाढ, नवीन संधी, उपचार, प्रेम आणि देवाच्या कृपेने भरलेले असतील. माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्यावर प्रेम करतो याची पुष्टी करण्यासाठी लव्ह यू गॉड टाईप करा. परमेश्वर म्हणतो, तुम्ही सर्वात कठीण काळात टिकून राहिलात तर तो मीच आहे हे तुला कळले. नसतानाही मी तुला सहन करण्याची शक्ती दिली. जेव्हा तुमच्यासाठी परिस्थिती बदलली आणि लोकांनी तुम्हाला सोडून दिले, पण तू वादळातही थांबला नाहीस. तुम्ही वेगळे आहात. मी तुम्हाला बसण्यासाठी तयार केलेले नाही, मी तुम्हाला वेगळे राहण्यासाठी निर्माण केले आहे. आता मी तुझ्या विश्वासूपणाला आशीर्वाद देणार आहे. मी तुम्हाला अशा स्तरावर नेणार आहे ज्याचा तुम्ही विचारही केला नव्हता. मी तुझ्याशी किती चांगले वागलो ते लक्षात ठेव. माझ्या प्रेमाचा आणि क्षमाचा फायदा घेऊ नका. व्याभिचार, मादक पदार्थ आणि हे सर्व वाईट नाही म्हणा. माझ्याकडे परत जा आणि मी तुला सर्व अनितीपासून शुद्ध करीन. तुम्ही सहमत असल्यास देव सदैव माझ्या पाठीशी आहे असे टाईप करा. देव म्हणतो, माझ्या मुला, तुझ्या आयुष्यात संघर्षानंतरही तुला संघर्ष करावा लागला, तरीही मी सर्व गोष्टी चांगल्यासाठी एकत्र करत आहे. तुम्हाला ते दिसत नसेल, पण मी तुमच्यासाठी सर्व काही नियोजित केले आहे. माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्यावर प्रेम करतो. वेदना संपुष्टात येत आहे. मी स्वर्गाच्या खिडक्या उघडणार आहे आणि तुम्ही ज्याची वाट पाहत आहात आणि प्रार्थना करत आहात ते सर्व मी ओतणार आहे. प्रेम, समृद्धी, उपचार आणि नवीन नवीन आशीर्वाद, संधी तुमच्या वाट्याला येत आहेत. माझ्यावर विश्वास ठेव बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, तुझा जन्म अशा वेळेसाठी झाला आहे. तुमचा एक उद्देश आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे सर्व काही आहे. मी तुमच्या आयुष्यात काय करत आहे ते स्वीकारा. तुमची शक्ती नाही, तुमच्यात तुमची शक्ती नाही. तुझ्या आयुष्यासाठी माझ्याकडे असलेली हाक काढून टाका. तुम्ही अपवित्र जीवन जगत असाल तरीही तुम्ही जिथे आहात तिथे परत येण्यासाठी मी तुम्हाला आणखीन एक संधी देत आहे. पृथ्वीवर तुमचा अजूनही एक उद्देश आहे. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, ऑगस्ट हा तुमच्यासाठी शक्तिशाली महिना आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही प्रार्थना करत आहात ते घडतील. अनेक गोष्टी स्पष्ट होतील. तुमची वाढ नवीन स्तरावर पोहोचेल. तुमची मानसिकता सकारात्मक पद्धतीने बदलेल. तुम्हाला धन्य, कृतज्ञ आणि शांत वाटेल. त्यावर दावा करण्यासाठी माऊली टाईप करा. एक आर्थिक सुटका लवकरच तुमच्या मार्गावर येत आहे. मी तुझी थोडीशी धडपड पाहिली आहे. मी तुमची आर्थिक मदत रोखू दिली कारण तुमच्या प्रगतीसाठी माझ्याकडे निश्चित वेळ आहे. तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी सज्ज व्हा. ते प्राप्त करण्यासाठी मी स्वामींचं लेकरू आहे असे टाईप करा. देव म्हणतो, मी तुला वाचवले. मजबूत राहा आणि कधीही विश्वास गमावू नका. तुमच्या आयुष्यातील सर्वात कमकुवत क्षणांमध्ये तुमचा विश्वास सर्वात मजबूत असावा. मी तुझ्यावर प्रेम करतो. आज तुमचा दिवस चमत्कारासाठी आहे. वर बघत राहा आणि पुढे सरकत राहा. तुम्ही एका महान देवाचे आशीर्वादित आणि अत्यंत अनुकूल आहात. मनावर नकारात्मक विचार येऊ देऊ नका. तुम्ही सुरक्षित आणि आनंदाने भरलेले आहात. तुम्ही पुढे जात आहात. हा दिवस अप्रतिम संधींनी भरलेला असेल, जो तुमच्या उद्देशात अडथळा आणू पाहणाऱ्या कोणत्याही अडथळ्यांना मागे टाकेल. तयार व्हा. सर्वोत्तम अजून यायचं आहे. माझ्यावर विश्वास ठेवा बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. या आठवड्याच्या शेवटी देव तुमच्या बाजूने परिस्थिती बदलणार आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याचे आभार माना आणि जाणून घ्या की तुमची प्रगती होत आहे. तुम्ही सहमत असाल तर मला पाठिंबा दिल्याबद्दल देवाचे आभार माना. देवदूत म्हणतात की हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीचा असेल. तुम्ही तुमच्या आरोग्य, आर्थिक, व्यवसाय, विवाह नाते, संबंध, आध्यात्मिक वाटचाल आणि इतर सर्व आव्हानात्मक क्षेत्रांमध्ये प्रवेश कराल. तुमच्यासाठी अद्भुत संधी, चमत्कार आणि अनुकूलतेने भरलेला एक आश्चर्यकारक आठवडा असेल. माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्यावर प्रेम करतो. बोलणे आणि विचार करणे थांबवा. त्याऐवजी मी तुझ्या प्रार्थनेचे उत्तर दिले, तुला बरे केले. त्या वेळेवर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्हाला तुमचे विजय आठवतील तेव्हा तुम्ही विश्वासाने पुढे जाल. तुम्ही पुढे आहात. विजय, उपचार, नवीन स्थान, जीवन, नवीन घर, कायदेशीर विजय, एक यश आणि चमत्कार सर्वांवर तुमचे नाव आहे. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो.
तुमचे आरोग्य, नोकरी, नातेसंबंध आणि वित्त यामध्ये तुम्हाला बदल घडून येणार आहे. प्रार्थना तुम्हाला योग्य ठिकाणी, योग्य लोक आणि योग्य संधीच्या जवळ आणेल. प्रार्थना करत राहा आणि तुम्ही जिंकण्यास सुरुवात कराल. प्रार्थनेत तुम्ही जे काही मागता ते तुम्हाला मिळाले आहे आणि ते तुमचेच असेल यावर विश्वास ठेवा. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे चांगले दिवस तुमच्या पुढे आहेत. तुम्ही जे पाहता ते पाहून भारावून जाऊ नका. विश्वासाने चालत राहा. देवाने तुमची भरभराट करण्याची योजना आखली आहे. तुमचे देवावर प्रेम असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. देव म्हणतो, जर तुम्ही माझ्यामध्ये राहिलात आणि माझे शब्द तुमच्यामध्ये राहिल्यास तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही मागू शकता आणि ते दिले जाईल. शत्रू हरले त्याचे तुमच्यावर नियंत्रण नाही. मी तुझ्या बरोबर आहे. तू माझा प्रिय भक्त आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही सहमत असाल तर माझे प्रभू देवावर प्रेम आहे असे टाईप करा. तू एकांतात कितीतरी वेळ रडला आहेस, पण आता मी तुम्हाला जाहीरपणे आशीर्वाद देणार आहे. तू एकटा नाहीस. तू जिथे जाशील तिथे मी तुझ्या बरोबर जातो. चांगल्या आणि वाईट काळात मी तुमच्या पाठीशी असतो. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. मी बाळा तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, वेदना संपतील, अश्रू थांबतील, दरवाजे उघडतील. एक चमत्कार जवळ येत आहे. हार मानू नका. माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, मला माहीत आहे की सध्या तुझ्या आयुष्यात काही चांगले चाललेले नाही. तुम्हाला मदत करायला कोणीच नाही असे दिसते, पण कृपया थांबा. मी तुम्हाला दिलेली वचने पूर्ण करणार आहे. मला घट्ट धरा आणि मी तुम्हाला कल्पनेपेक्षा जास्त पुढे नेईन. तुला पडू देण्यासाठी मी इथपर्यंत आणलेले नाही. हे खडबडीत असू शकते, परंतु माझ्याकडे अद्याप एक मार्ग आहे. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर परमेश्वराची शक्ती माझ्या सोबत आहे असे टाईप करा. जग तुमच्याबद्दल काय म्हणते यावर विश्वास ठेवू नका. त्याऐवजी मला जे म्हणायचे आहे त्यावर विश्वास ठेवा. तू माझा मुलगा आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो की तुमच्यासाठी पुन्हा हसण्याची वेळ आली आहे. यामध्ये तुम्ही एकटे नाही आहात. हे कधीही विसरू नका. मला तुमची मदत करू द्या. माझे देवदूत आधीच तुमच्याबरोबर आहेत. आराम करा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याकडे तुमच्यासाठी अप्रतिम योजना आहेत, कारण तुमच्यासाठी माझ्याकडे असलेल्या योजना जास्त आहेत. सर्वोत्तम अजून यायचे आहे. जर तुमचा देवाच्या या योजनेवर विश्वास असेल तर गॉड इज सुप्रीम असे टाईप करा. पुढील 7 दिवस आशीर्वाद, उघडे दरवाजे, उपचार, आर्थिक वाढ आणि देवाच्या कृपेने भरलेले असतील. तुम्ही अपयशी आहात असे मला वाटत नाही. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहू शकता की इतर कोणीही जे काही बोलत आहे ते बरोबर नाही. मी तुझ्याबद्दल काय मानतो यावर लक्ष केंद्रित करा. देव या क्षणी म्हणतो, मला माहीत आहे तुम्ही खूप गोष्टींचा विचार करत आहात. दररोज दबाव वाढत असल्याचे दिसते. तुम्ही दमले आहात. जाऊ द्या आणि मला तुमच्या समस्या हाताळू द्या. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. मी तुला मदत करेन. त्याची काळजी करू नका. मी तुझ्याभोवती माझे सुरक्षित आवरण दिलेले आहे. तुमचे यश येत आहे. तुमच्या गरजा पुरवल्या जात आहेत. तुम्ही ज्या उपचारासाठी प्रार्थना केली होती ती येत आहे. तुम्ही ज्याची वाट पाहत आहात ती योग्य व्यक्ती येत आहे. आपण शोधत असलेली शांतता येत आहे. या दाव्याची पुष्टी करण्यासाठी ही ईश्वरीय कृपा सर्वांवर राहू द्या अशी कमेंट टाईप करा. तुमची चिंता, भीती, तणाव आणि वेदना दूर होतील आणि तुम्ही माझ्या मनात भरून जाल. शांती, प्रेम, उपचार आणि आशीर्वाद. देव म्हणतो की तुम्ही माझ्यापासून लपवू शकत नाही. मला माहीत आहे की काय झाले आणि मी तुम्हाला मदत करण्यास तयार आहे. मी दरवाजा ठोठावत आहे. दरवाजा उघडा, मला आत येऊ द्या. हार मानू नका. आशा गमावू नका. तुम्ही विजयाच्या खूप जवळ आहात. मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. माझे देवदूत तुम्हाला मदत करण्यासाठी पाठवले आहेत. तुमची विपुलता आणि ओव्हरफ्लोचा हंगाम सुरू झाला आहे. आज प्रोत्साहन द्या. देव म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेवा. तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक वादळात मी तुझ्या सोबत राहिलो आहे. तुला आवश्यक ते सर्व मी तुला दिले आहे. मी तुमचे, तुमच्या कुटुंबाचे आणि प्रियजनांचे संरक्षण करत आहे आणि नेहमीच करीन. तुमच्यासाठी सध्या गोष्टी कठीण असू शकतात, परंतु माझ्या वेळेवर विश्वास ठेवा. तुमच्या परिस्थितीत बदल होत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा आणि हा नवीन दिवस स्वीकारा.
तुमचा देवावर विश्वास असल्यास श्री स्वामी समर्थ लिहा. माझे आशीर्वाद दररोज सकाळी नवीन असतात. जर तुमचा दिवस चांगला नसेल तर खात्री बाळगा की उद्याचा दिवस नवीन आशीर्वादांसह आहे. देव तुमची काळजी घेत आहेत. देव तुमच्यावर प्रसन्न आहेत. देव तुमच्या घरात वास करत आहेत. कोणी देवासमोर प्रसन्न होण्यासाठी दिवे लावतो, तर कोणी प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना करतो, तर कोणी आपली कारणे देवापुढे मांडतो. प्रत्येकाची प्रार्थना करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते, पण देव ते सर्व काही प्रत्यक्षात स्वीकार करतात, कारण मनातून निघणारी हाक देवापर्यंत पोहोचवली जाते. त्याचप्रमाणे आज ज्यांनी कोणी हा संदेश उघडला आहे त्यांची हाक देवापर्यंत पोहोचली आहे. तुम्ही कधी असे अनुभवले आहे का की देव प्रत्यक्षात तुमच्या घरात आहेत? देवाचा वास तुमच्या घरात आहे. तुम्ही देवाला जे काही अन्न प्रसाद म्हणून स्वीकारण्यास देतात त्यातील काही असे पदार्थ देव स्वीकार करत आहेत, जे तुम्ही मनापासून देवांना अर्पित केले आहे. प्रिय स्वामी भक्तांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही पूजा घरात प्रत्यक्षात देवाचे अनुभव घेता, कधी कधी काही दिव्यामध्ये फूल तयार होते, तर कधी तुम्हाला एखादा सुगंध येतो. स्वामी असल्याची प्रत्यक्षात ती खूण आहे. ते चिन्ह आहे जे तुमच्या मनाला भावून जाते आणि तुमचे मन अगदी प्रसन्न होते, कारण ते खरोखर तुमच्या आजूबाजूला आहे. देव आपल्या आजूबाजूला आहेत याचा अनुभव घेणे हे प्रत्येकाच्या मनावर शुभ परिणाम करते. देव कधी तुमच्या घरी येतात हे जाणून घ्या. जेव्हा तुमची भक्ती उच्च कोटीची असते, मनात संपूर्ण श्रद्धा भक्तीने तुम्ही देवाला हाका मारू लागता आणि देवाकडे मनोमन प्रार्थना करू लागता. स्वामी भक्तांनो, तुम्ही कधी देवाचा सुगंध अनुभवला आहे का? जर अनुभवला आहे तर होय म्हणा, कारण कधी कधी तुमच्या घरात न येणारा सुगंध दरवळतो. तो फक्त दैवी ऊर्जेमुळे दरवळतो, कारण देव प्रत्यक्षात त्यांचा अनुभव घेण्यासाठी तुमच्या घरात तो सुगंध दरवळतात आणि तुम्हाला खूप छान प्रसन्न वाटू लागते. तुम्ही असे अनुभव घेतले आहेत का? केले आहेत का? देवाची प्रत्यक्ष खूण आहे, चिन्ह आहे की देव तुमच्या घरात निवास करतात. स्वामी माऊली प्रत्यक्षात तुमच्या घरात वावरत आहेत. तुम्ही ज्यांची कुणाची पूजा अर्चना मनोभावे करत असाल तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला त्याचे असे काही अनुभव येऊ लागतात. तुम्ही हे अनुभव केले असतील तर तुम्ही खरोखर भाग्यशाली आहात. कधी कधी तुम्ही पूजा करत असताना अचानक तुमच्या दारावर कोणाची तरी थाप येते आणि तुम्ही विचार करू लागता की कोणीतरी आले असेल, पण त्या क्षणाला प्रत्यक्ष भगवंत तुमच्या पूजेने प्रसन्न होऊन तुमच्या दरवाजावर ठोठावत असतात, कारण तुमचे भाग्याचे द्वार त्या क्षणाला उघडले जात आहे. हे शुभचिन्ह तुम्हाला दिसू लागते. देव घरात असल्याचे चिन्ह म्हणजे तुमच्या कधी कधी काही वाईट सवयीही आपोआप सुटू लागतात. तुम्हाला त्या करणे स्वतःहूनच आवडत नाहीत. जर तुम्ही असे अनुभव घेतले आहेत तर तुमच्या घरात प्रत्यक्ष तुमच्या भगवंताचा निवास होत आहे. तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत हे विसरू नका. तुम्ही हे शुभ संकेत ऐकत आहात. जे कोणी हा संदेश ऐकत आहेत त्यांच्यावर घरावर भगवंताची कृपा, स्वामी माऊलींची कृपा निरंतर राहील, कारण देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणार. काही संकेतांमुळे तुम्ही ते शुभ संकेत अनुभवू शकता. जर तेही तुम्ही यातील काही अनुभव घेतले आहेत तर तुमच्या एवढा भाग्यशाली कुणीही नाही. स्वामी म्हणतात, हम गए नहीं अभी जिंदा है. मला तू प्रत्येक ठिकाणी शोधू शकतोस, पाहू शकतोस. फक्त तुझा विश्वास पूर्ण माझ्यावर असावा. दैवी शक्ती तुला साथ देत आहे याचे स्पष्ट चिन्ह आहे. बाळा, घाबरून जाऊ नकोस. आज तुझी परिस्थिती कितीही कठीण वाटत असेल, पण त्यातून मार्ग निघू लागतील. तुला ते सर्व काही मिळेल जे तुला हवे आहे. तुझ्या आशा, इच्छा, अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकून घे, कारण तुझ्यावर माझी कृपा निरंतर आहे. तुझ्या कुटुंबावर माझी दृष्टी निरंतर आहे. मी जे काही संकेत तुला सांगितले आहेत त्या संकेतांमधून तुम्ही ओळखू शकता की मी सतत तुमच्या आजूबाजूला वावरतो आणि तुमच्यासाठी माझे कार्य सुरू आहे. दैवी शक्ती तुम्हाला कुठेही कठीण प्रसंगात पडू देत नाही, तर दैवी शक्ती सतत तुम्हाला मदतीचा हात देते आणि तुम्हाला त्या कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याचे मार्ग निरंतर मार्गांनी दाखवत असते. कधी कधी तुम्ही ज्या मोबाईलवर व्हिडिओ पाहत आहात त्याच मोबाईलवरून तुमच्यासाठी काही सांकेतिक चिन्हांद्वारे काही संदेश येतात, तर काही व्हिडिओ पाठवले जातात.
कारण ती एक निसर्गाची दैवी रचना आहे. दैवी आशीर्वादामुळे ते तुमच्यासोबत घडू लागते. कारण आजकाल प्रत्येकाच्या हातात सर्वात सहज उपलब्ध होणारी वस्तू म्हणजे मोबाईल आहे. त्यावरून तुम्ही अनेकदा काही माहितीही घेता आणि काही विचारही करता. ते विचार करत असताना तुमच्यापुढे जे जे व्हिडिओ येतात ते तुमच्या मनातील प्रश्नाचे उत्तर देखील असू शकतात. त्याचप्रमाणे काही संदेशही तुमच्यापर्यंत येतात. ते दैवी संकेत आहेत हे मानून स्वीकार करावे. स्वामी माऊलींचे संदेश जेव्हा तुम्ही उघडू लागता, ऐकायला सुरुवात करता, तेव्हा तुमच्या जीवनातील काही गोष्टी उघडकीस येतात. तुमच्या प्रश्नाचे उत्तरही तुम्हाला दिसू देते, ऐकू येते आणि काही आशीर्वादही प्राप्त होतात. त्यांना असेच मानून सोडू नका. तर ते मनःपूर्वक स्वीकार केल्यास तुमच्यासाठी कठीण काळातूनही मार्ग निघून येईल आणि तुमच्यासाठी तुमच्या जीवनाचा सुखकर प्रवास सुरू होईल. कधी कधी अडचणी इतक्या येतात की तुम्ही नाराज आणि हताश आणि थकलेले असतानाही देव तुमची काळजी घेत असतात. देव तुम्हाला कधीही हार मानू देत नाही. तर तुमच्यापर्यंत कुठल्या तरी संदेशाच्या माध्यमातून ते विचार, ते आचार आणि तुम्ही काही असे संकेत देव तुम्हाला देतात, ज्यामुळे तुमचे मनोबल वाढावे, तुम्ही मनाने स्थिर असावे आणि तुम्ही जे काही कार्य करत आहात त्यात तुमचे मनोबल वाढावे, तुमच्या इच्छापूर्तीचा आनंद तुम्हाला मिळावा. हे सर्व काही शुभ संकेत तुमच्याकडे पाठवले जातात. तेव्हा निरंतर तुमच्या पुढे येणाऱ्या प्रत्येक संदेशाला वगळून पुढे जाऊ नका. कारण त्यातून मिळणारा तुम्हाला आशीर्वाद तो सर्वोच्च आहे, दैवी कृपा आहे. असे मानून जो कोणी आशीर्वादांना स्वीकार करतो त्याच्यासोबत खरोखर चमत्कार घडू लागतात. दैवी आशीर्वाद प्राप्त होतात, मनातील इच्छा पूर्ण होतात. तुम्ही असे अनुभव केले आहे का? जर केले असतील तर कमेंट बॉक्समध्ये होय मी अनुभव घेतले आहेत, केले आहेत असे टाईप करायला विसरू नका. स्वामी माऊलींचा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश जर तुम्ही ऐकला आहे, संकेतांनी भरलेला संदेश ऐकला आहे, तर तुम्ही होय म्हणा. आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा. अद्भुत दैवी शक्तीने तुमचे जीवन परिपूर्ण होईल. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य आणि आनंद प्राप्त होऊ दे. तुमची विपुलता वाढो आणि तुमच्याकडे भरभराट हो. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. हे काही संकेत जे तुम्ही ऐकले आहेत ते जर तुमच्या जीवनात तुम्ही अनुभवले असतील तर स्वामी कृपा नक्कीच तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे, हे विसरून चालणार नाही. देवाचे धन्यवाद करायला विसरू नका. वेळोवेळी तुमच्याजवळ जे काही येते ते देवाच्या कृपेने येत असते, तेव्हा देवाचे धन्यवाद करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्यावर कृपाळ दृष्टीने आशीर्वाद वर्षाव करो, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली स्वामी सेवा त्यांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. बाळांनो, जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत परमेश्वर आपल्या सोबत आहे. तोपर्यंत आपलं कोणी वाईट करू शकत नाही, याची खात्री मी आज तुम्हाला देत आहे. जीवनात ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एकटे पडले आहात, त्यावेळेस आनंदी व्हा, कारण देव तुमच्यासोबत आहे. जो माणूस जीवनात एकटाच असतो त्याच्यासोबत देव नक्की असतात. म्हणून स्वतःला कधीच एकटं समजू नका, कारण तुम्ही एकटे नाही आहात. देव तुमच्यासोबत आहे. सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करा. या अवघड काळामध्ये ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खूप खचले आहात, तुम्हाला पुढे कुठलाही मार्ग दिसत नसेल, तर बाळांनो, देवाला आव्हान करा. हे परमेश्वरा, कृपया माझ्या मदतीला धावून या. मी तुमची खूप भक्ती करत आहे. कृपया माझ्या भक्तीला प्रतिसाद द्या. माझी प्रार्थना ऐका. हे परमेश्वरा, आजपर्यंत जे तुम्ही मला दिले आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी त्यासाठी तुमचे धन्यवाद मानत आहे. परंतु कृपया आता माझा कठीण काळ आहे. या काळात तुम्ही मला वाचवा. तुम्ही मला या कठीण काळातून बाहेर काढा. मी तुमचा आयुष्यभर ऋणी राहीन. हे परमेश्वरा, जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत मला कसलीही भीती राहणार नाही, कारण मला याची जाणीव आहे की तुम्ही माझे खूप भले, खूप चांगले करणार आहात. म्हणून मी आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहे. हे परमेश्वरा, तुम्ही जोपर्यंत माझी काळजी घेत आहात तोपर्यंत मला कुठलाही आजार होऊ शकत नाही, आणि तुम्ही जोपर्यंत माझी पाठराखण करत आहात तोपर्यंत माझे कोणीच वाईट करू शकत नाही. म्हणून मी तुमचा खूप खूप आभारी आहे.
सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद स्वामी अशी कमेंट करा. बाळांनो, या स्वार्थी जीवनात अनेकांनी तुम्हाला दूर लोटलं असेल किंवा तुमची साथ सोडली असेल. तुम्हाला प्रत्येक वाईट काळात एकटं पाडलं असेल. परंतु आपले भगवंत जोपर्यंत आपल्या पाठीशी आहेत तोपर्यंत तुम्ही अजिबात घाबरू नका. तुम्ही कुठली चिंता करू नका. तुमची प्रत्येक चिंता आज देव दूर करणार आहेत. फक्त संयम ठेवा, विश्वास ठेवा, कारण हे जग, हे सर्व काही विश्वासावर चालू आहे. जर तुम्ही विश्वास ठेवला तरच तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकाल. परंतु एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की विश्वास कोणावर ठेवावा याचे देखील पुरेसे ज्ञान आपल्याला असायला हवे. जर तुम्ही योग्य माणसावर विश्वास ठेवला तर तुम्ही कधीच चुकीच्या मार्गावर जाणार नाही आणि कधी तुमचं वाईट होणार नाही. परंतु जर तुम्ही चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला तर नक्कीच तुमचे वाईट दिवस येतील. म्हणून बाळांनो, लक्षात ठेवा की चुकीच्या माणसावर विश्वास कधीच ठेवू नका. थोडासा उशीर होईल, थोडीशी कठीण परिस्थिती जाणवेल, थोडासा त्रास होईल, परंतु जे चांगले आहे त्याचा स्वीकार करा आणि जे वाईट आहे त्याचा त्याग करा. देव एवढं कळकळीने तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे मार्गदर्शन करत आहे. याचाच अर्थ तुम्ही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. म्हणून देवाला कधीच गमावू नका. देवाचा चमत्कार जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर आजच या संदेश शेवटपर्यंत ऐका. जीवनात कित्येकदा देवाने आपल्याला खूप साऱ्या मदती केल्या आहेत. अनेकदा आपल्याला कठीण मार्गातून त्यांनी बाहेर काढले आहे. ज्या वेळेस देवाने आपल्याला मदत केली त्यावेळेस आपल्याला त्याची जाणीव व्हायला पाहिजे होती. परंतु अनेकदा अशी जाणीव आपल्याला झाली नाही. म्हणून बाळांनो, ज्या ज्या वेळेस तुम्हाला देव मदत करतील त्या त्या वेळेस तुम्ही नक्की हे अनुभव केले असतील की देवानेच आपली मदत केली. परंतु अनेकदा आपलं सर्व काम झालं की आपण देवाला विसरून जातो. परंतु बाळांनो, असं कधीच करू नका. जेव्हा आपण आपलं काम झाल्यानंतर देवाला विसरून जातो त्यावेळेस आपण एक स्वार्थी मनुष्य म्हणून संबोधले जातो. म्हणून आपल्याला स्वार्थी मनुष्य बनायचं नाही. आपल्याला देवाचा लाडका भक्त बनायचे, एवढेच लक्षात ठेवा. जीवनात ज्या वेळेस तुम्हाला प्रगती करायची असेल त्यावेळेस प्रत्येक गोष्ट देवाच्या नामस्मरणाने सुरू करा. बघा, तुम्हाला याचाच अनुभव येईल की देव आहेत आणि देव प्रत्येक क्षणी आपली पाठराखण करत आहेत. म्हणून बाळांनो, कुठलीच गोष्ट देवाच्या अनुमतीशिवाय घडत नाही, हे तुम्हाला माहीत असेल. ज्या गोष्टीला देवाची अनुमती असते तीच गोष्ट शेवटपर्यंत असते. म्हणून कुठलीही गोष्टीची सुरुवात करताना देवाची आज्ञा मानूनच ती गोष्ट सुरू करा. ज्या वेळेस देवाची आज्ञा मिळेल त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टीसाठी कुठलाच अतिरिक्त भार सोसावा लागणार नाही. जे होईल ते सर्व तुमच्या बाजूनेच होईल याची खात्री बाळगा. अनेकदा अनेक भक्तांना खूप त्रास होतो, परंतु ते कधीच देवावर नाराज होत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की आपण आपल्या कर्माचे फळ भोगत आहोत आणि कर्माचं फळ कधी चांगलं असतं तर कधी वाईट असतं. हे सर्व आपल्या कर्मावर अवलंबून असतं व आपलं कर्म चांगलं आहे की वाईट आहे यावर अवलंबून असतं. म्हणून जेवढं तुम्हाला सोसायचं आहे तेवढं तुम्हाला सोसावंच लागणार आहे. परंतु जेव्हा तुम्ही भक्तीमध्ये लीन व्हाल तेवढाच तुमचा त्रास कमी होईल, तेवढेच तुमचे चांगले दिवस लवकरच येतील. तुम्ही रोज उठल्यानंतर देवाचे दर्शन घेत जा. तुम्हाला असं वाटत असेल ना की आपण हे ऐकतोय ते खरं असेल का? तर होय, देव सांगतात हे खरंच आहे. परमेश्वर कधीच खोटं सांगत नाही, कधीच खोटं शिकवत नाही. जीवनात फक्त परमेश्वर एकच गोष्ट सांगतात, सत्य बोला, सत्याच्या मार्गाने चाला, चांगले कर्म करा आणि जो हे नियम पाळतो त्याला जीवनात कधीच कोणाचे पाय धरण्याची वेळ येत नाही. दुःख म्हणजे काय? ते फक्त अश्रू नसतात. ते एकटेपण असतं, अपेक्षाभंग असतो आणि मनाला बोचणारी शांतता असते. पण त्या प्रत्येक अश्रूच्या मागे एक नजर असते, श्री स्वामी समर्थांची. ते बघत असतात, ते ऐकत असतात आणि योग्य वेळी ते पुढे येतात. स्वामी म्हणतात, माझ्या नावाने एक अश्रू वाहिलास तरी मी ते संपूर्ण दुःख वाहून देतो. दुःख हे तुझं नाही, ते त्यांच्या मार्गाचा एक भाग आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी कधीच दुःख देत नाही, ते त्यातून शक्ती देतात. सगळ्यात जास्त शांतता कुठे असते माहितीये? जेव्हा दुःख संपतं त्याआधी एक काळजीमुक्त शांत क्षण येतो. ते क्षण म्हणजे स्वामी येत आहेत याची साक्ष. श्वास घ्या, डोळे बंद करा आणि मनात फक्त
फक्त उच्चार करा, श्री स्वामी समर्थ. तुझं दुःख जर माझ्या नावावर दिलं तर त्याचा भार तुला वाटणारही नाही. प्रत्येक दुःखालाच एक शेवट असतो, पण श्रद्धेला नाही. खरा चमत्कार म्हणजे दुःख जाऊन मन शांत होणं. पैसे, काम, शरीर सगळं मिळेल, पण त्याहीपेक्षा महत्वाचं मन शांत होईल आणि हेच स्वामी देतात. आजपासून हे एक वाक्य मनात ठेव, तुझ्या सर्व दुःखांचं हरण होईल, फक्त श्रद्धा ठेव. स्वामी तुझ्या सोबत आहेत, तू फक्त त्यांचं नाव घेत राहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कधी कधी वाटतं की सगळं संपलं, कोणी ऐकत नाही, कोणी समजत नाही. तेव्हा मनात एकच विचार येतो, स्वामी आता तूच वाचव. आणि खरं सांगू, तेव्हा त्यांची पावलं तुझ्या दिशेने वळतात. प्रश्न नाहीच सुटले, पण मन शांत झालं. मन शांत झालं म्हणून कृपा सुरू झाली. कृपा झाली म्हणून दुःख गेलं. नामरण स्मरणासाठी जागा द्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ याचे नामस्मरण करा. स्वामी म्हणतात, तुझं दुःख खूप होतं, पण तू माळ थांबवली नाहीस. म्हणून आता मी स्वतः तुझ्या जीवनात उतरणार आहे. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, दुःख कायमचं राहत नाही, पण स्वामींचं नातं मात्र कायम राहतं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आजचा हा सुंदर संदेश देवाने तुमच्यासाठीच पाठवला होता. आजचा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी तुम्हाला खूप सारे आशीर्वाद पाठवत आहेत. तुमच्या सर्व इच्छा आम्ही पूर्ण करूत, हीच स्वामी चरणी प्रार्थना. आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.